स्ट्राईकला पाहू शकाल. गोरख गोलंदाजी ट्रॅकवरती पाहू शकाल. बरं तर देखील हलकाचा सन्मान देखील निर्धाव चेंडू मानला जाईल. आता मात्र सुपर ओव्हरचा सामना देखील षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. या 5 चेंडूवरती किती धावा मिळवल्या जातील. डावखऱ्याचा फलंदाज नक्कीच हलकाचा सन्मान दिला. बॉल ड्राबल होते सीमेकडे देखील 2-2 क्षेत्ररक्षक धावत आहे. देखील बॉल निघून चाललाय सीमा पार 4 धावेसाठी. या जवकाराच्या मदतीने खातं खोलतोय सईमावली पत्रेजवाडी या संघाचं. देखील अविनाशच्या बॅट मधून पहिला चौकार निघालाय. देखील अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूवरती किती धावा मिळवल्या जातील. आता मात्र 4 धावा साईमावली पत्रेचवाडी या संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. देखील आता मात्र देखील निर्धाव चेंडू मानला जाईल. आधुनिक षटकातील 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूवरती किती धावा मिळवल्या जातील. देखील परत या गोलंदाजाचा पुढील चेंडू नक्कीच हलकाचा सन्मान दिलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु 1 धाव जोडली जाईल. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती 5 या आकड्यावरती. देखील अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती एक तरी मोठा प्रहार येईल का. नक्कीच धावाचा डोंगर उभा करायचा असेल सुपर ओव्हर साठी तर मोठा फटका येईल का गोरखच्या बॅट मधून. देखील अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. नक्कीच हलकाचा सन्मान. बॉल ट्रॅव्हल होते सीमेकडे. देखील क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती 7 या आकड्यावरती. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार येईल का गोरखच्या बॅट मधून. नक्कीच मोठा प्रहार बघायला मिळेल का. या बॉलवरती प्रहार बघायला मिळेल का. नक्कीच प्रहार सजवण्याच्या नादात फलंदाज बीट होतोय. देखील आता मात्र या 6 चेंडूवरती धावा रोखले गेले. त्या 7 या आकड्यावरती मात्र 8 धावेची गरज. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. ठाकरे किंग पिंपळगावी या संघानं देखील 6 चेंडू आणि 8 धावाचं आव्हान ठेवलंय ठाकरे किंग पिंपळगावी या संघासमोर. चला साई माऊली पत्रेचवाडी या संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. आता मात्र धावत म्हणजे 8 धावा देखील 7 धावा मिळवल्या गेल्यात. साई माऊली पत्रेचवाडी या संघाने देखील 8 धावाचं आव्हान ठेवलंय ठाकरे किंग पिंपळगावी या संघासमोर. देखील फलंदाज पाठवायचे ठाकरे किंग पिंपळगावी या संघानं. चला घाई करायचे मित्रांनो. देखील सलामीचे फलंदाज पाहू शकाल सीताराम आणि अर्जुन. देखील आता मात्र येवन जोडी मैदानाच्या आत दाखल होते.
तसंच गोलंदाजी ट्रॅकवरती पाहू शकाल गोरेगाव गोलंदाज साई माऊली पत्रेचवाडी या संघाचा तिकडे सुपर ओव्हरचा सामना बघू शकाल साई माऊली पत्रेचवाडी वर्सेस ठाकरे किंग पिंपळगाव. देखील 8 धावाचा आव्हान ठेवलं आहे सुपर ओव्हरसाठी. देखील षटकातील पहिला चेंडू गोरख या गोलंदाजाचा माराकरीला सीताराम नक्कीच झेल निर्माण करून दिला आहे परंतु झेल सुटला दिल तुटला आहे. मात्र या झेलची किंमत मोजावी लागेल साई माऊली पत्रेचवाडी या संघाला. देखील पहिल्याच बॉलवरती चांगला असा मोठा मासा गळाला लावून दिलेला परंतु झेल काही कॅरी करता आला नाही. देखील आता मात्र 5 चेंडू 7 धावा. देखील बॉलला सन्मान दिला बॉल ट्रबल होते सीमेकडे देखील बॉल निघून जाईल 1 बॉल 4 धावेसाठी. देखील धाव संख्या धाव फलकावरती लागले गेले त्या 5. आता मात्र 4 चेंडू 3 धावा 4 चेंडू 3 धावा ठाकरे किंग पिंपळगाव या संघाला. देखील गोरख या गोलंदाजाचा पुढील चेंडू नक्कीच बॉलला सन्मान दिला बॉल ट्रॅव्हल होईल सीमा पार 4 धावेसाठी. नक्कीच विजयाचा फटका. नक्कीच जिंकलेल्या संघाचं अभिनंदन तसंच हारलेल्या संघाचं कौतुक केलं जाईल.